राज ठाकरेंनी भाजप आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र सध्या ICU मध्ये आहे असं राज ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधताना म्हटलंय। सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे। राज ठाकरेंनी या शब्दात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। जी राजकीय सूज आली आहे ती अत्यंत वाईट आहे, मात्र कायमस्वरूपी नाही असंही ते म्हणाले। अनेक आंदोलनं आपण केली, पण आता निवडणूक हाच आपला कार्यक्रम असा स्पष्ट संदेश राज यांनी मनसैनिकांना दिला। राज ठाकरे म्हणतात, आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सध्या ICU मध्ये आहे। जी परिस्थिती आहे त्याला आपण बाळसं नाही तर सूज म्हणू शकतो। इतकी घाणेरडी सूज आहे, काहींना वाटतं की जे काही सुरू आहे ते कायमस्वरूपी आहे, पण कायमस्वरूपी काहीच नसतं। प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते। आता सत्तेत आहेत त्यांनाही एक्सपायरी डेट असणारच। काँग्रेस जेव्हा सत्तेत होती त्यावेळी देखील काँग्रेसला कोण हटवणार असंच वाटायचं। देशावर 57-58 वर्ष राज्य केलं, आज तो पक्ष चाचपडताना दिसतोय। हीच परिस्थिती यांची देखील होईल हे निश्चित। आता निवडणूक हाच कार्यक्रम। इथे स्वीकृत नगरसेवक पदावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। ठाकरेंची शिवसेना मुंबईत 3 स्वीकृत नगरसेवक घेण्याच्या तयारीत आहे। 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पद मनसेला देण्यात यावं यासाठी मनसे आग्रही होते, मात्र ठाकरे सेनेनं मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलेलं दिसतंय। आणि यामुळे कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये या शब्दात मनसे नेते संदीप देशपांडेंनी खोचक स्टेटस ठेवून टोला लगावला। अनुशेष राहिला होता का नाही, ही युती 2 भावांची झालेली होती। 2 पक्ष एकत्र आले होते, कार्यकर्ते जोराने जोशाने नेटाने लढलेले होते। त्यामुळे कुठलाही निर्णय असेल तरी तो आमच्या पक्षाकडनं फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील। तुम्ही काय म्हणताय, स्वीकृत असेल किंवा जे काय असेल तो निर्णय फक्त राजसाहेब ठाकरे घेतील, बाकी माहिती देणं हे आमचं काम आहे।